खरं तर आपण पुढारी न्यूजच्या या न्यूजरूम मध्ये सुद्धा दहीहंडी खरं तर उत्साहात तेवढ्या शिकेला आहे. आता धनंजय होता, आपल्याला रिद्धेश सांगत होता बाहेरचा उत्साह, पण आज माझ्यासोबत सुरांचे थर रचण्यासाठी अमोल बावडेकर सर इकडे आले. तर खूप खूप स्वागत आहे. आणि खरं तर दहीहंडी आहे, धमाल मस्ती आपल्याला अमोल सर करायचीच आहे. आणि मी अमोल सरांना रिक्वेस्ट केली आहे की त्यांनी गाणं गात 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 हंडी फोडायचे. ते तुम्ही फोडणारच आहात, पण आता सुरुवातीला कुठलं गाणं आहे? जनरली सकाळचंच आपण गाणं गातो, घनश्याम सुंदर गातो, तसं मला एक गाणं आठवते जे वासुदेवाचं असतं. ते कृष्णाचं स्वरूप मानतो आपण त्याला. तर माझ्या गुरुजींचं एक गाणं आहे, उजून आलं आभाळ. उजून आलं आभाळ रामाच्या पारी, उजून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागविताली वासुदेवाची स्वारी, गाव जागविताली वासुदेवाची स्वारी. सूर्या संगैर साखर तोय अंगार गांगार, उजेड त्याला देतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई ठरती आभारी, गाव जागविताली वासुदेवाची स्वारी, गाव जागविताली वासुदेवाची स्वारी. क्या बात आहे अमोल सर. खरं तर तुम्ही तो उत्साह पाहताय. आपण आताच ऑफ कॅमेरा बोलत होतो की हा उत्साह वाढतच चाललाय, त्याचं कमी होण्याचं प्रमाण नाहीच. आणि तीच खरं तर आपली ताकद आहे असं वाटतं का तुम्हाला? काय सांगतो? हो, खरंच आहे. कारण काय आहे ना की मी माझ्या लहानपणापासून खूप गोविंदामध्ये जाऊन नाचलोय. लहानपणी आमच्या कॉलनीमध्ये अशी प्रथा होती की आम्ही सगळे काळा रंग वाजवतो, कारण कान्हा काळा म्हणून. आणि डबे वगैरे वाजवत प्रत्येक घरात जाऊन काहीतरी शिदोरी मागायची, खायची वगैरे. आज तसा प्रकार बघायला नाही मिळत. पण ती गर्दी, मुलं जी तयार होत आहेत, ती दहीहंडी फोडायसाठी एकत्र येत आहेत, तो उत्साह कुठेतरी वाढताना दिसतो. सण कुठलाही असो, विशेषतः गोविंदा म्हटलं म्हणजे सगळेच तयारीला लागतात की आम्हाला हंडी फोडायची. आणि खरं तर सर त्या कॉलनीचा तुम्ही उल्लेख पण करा, कारण बोरलीची ती फेमस कॉलनी, कलाकारांची कॉलनी आहे. कोण कोण होतं तेव्हा सांगा ना मला बद्दल. बरेच कलाकार त्या कॉलनीतून आलेत. म्हणजे अवधूत गुप्ते श्रीकृष्ण नगर मधलाच, गुरु ठाकूर तिकडचाच, अंशुमन विचार तिकडचाच, नंतर असे असे बरेच, अंबर हडप, किती नावं घ्यावी. तिथून बरेच कलाकार, कोणी लेखक आहेत, कोणी कवी आहेत, कोणी म्युझिक डायरेक्टर आहेत, ऍक्टर आहेत. दिनेश फडणीस पण तिथेच, जो CID मध्ये फ्रेडी नावाने प्रसिद्ध होता, कॉमेडी हे करणार, तोही तिकडचाच. बरेच आर्टिस्ट आहेत. पण मला खूप आनंद या गोष्टीचा होतोय की आता आपण बस महिलांचं पथक बघितलं ज्याने दहीहंडी फोडली आयडलच्या इकडे. हा जो उत्साह तुम्ही पाहता आत्ताच्या युवकांचा, किती आनंद होतो तुम्हाला? आपली परंपरा जोपासण्याचा. नाही, डेफिनेटली होतो. कारण आपण नेहमीच पाहिलंय की पुढची पिढी काय करते यावर सर्वांचं लक्ष असतं. आणि पुढची पिढी जर एकत्र येऊन हे सण साजरे करतायत, तर यासारखं दुसरं सुख नाहीये बघण्यात. कारण ते नुसतंच जोपासत नाहीत, त्याच्या रूढी परंपरा सगळं पुढे फॉरवर्ड करतं, त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचणार आहे, याचं खूप सुख आहे. आणि आता कसं आहे, अमोल सर आपल्या सोबत आहे. अमोल सर आपल्याला गाणं आता यावेळी कुठलं गाणं? यावेळी गाणं मी तर जास्त करून अभंगच गातो. तर मी तुमच्या समोर एखादा अभंग सादर करतो. रादर रामाचा अभंग, जो की कृष्णाचं आधीचं रूप आपण असं म्हणू शकतो त्याला. मीच केलेला एक अभंग होता. सबाह्य अंतरी चंदनी सुगंध, सबाह्य अंतरी चंदनी सुगंध, रामाची छंद मना लागे, रामाची छंद मना लागे, सबाह्य अंतरी चंदनी सुगंध. अमोल सर, आपण नेहमी असं म्हणतो ना, या सगळ्या आता जे आपले बालगोविंद आहेत, आता धनंजय आपल्याला आमचा प्रतिनिधी सांगत होता की किती उत्साहाने ते प्रॅक्टिस करतात, पण ह्याच्यात खऱ्या अर्थानं मैत्री दिसते. की आपण आपल्या एका मित्राला आपल्यावर घेतोय आणि खऱ्या अर्थानं त्याला ती हंडी फोडण्याची संधी देतोय. जर आपण हडकलो तर तो खाली पडू शकतो. म्हणजे ही मैत्रीचं लेव्हल पण आहे. असं जर मी तुम्हाला विचारलं, तुमच्या आयुष्यातले 3-4 मित्र जे तुम्हाला हंडी फोडण्यात मदत करू शकतात ते कोण कोण आहे?
ऑफकोर्स पहिलं नाव घेईन मी अवधूतचं. अवधूतनी लहानपणापासूनच आम्ही खूप एकत्र वेळ काढलेला आहे. अवधूत गुप्ते, गुरु ठाकूर हे माझे जवळचे आहेत. माझं एक या सगळ्या कलाक्षेत्राच्या एक वेगळे काही लोक आहेत. त्यात राजन कुंभवडेकर नाव घेईन, नंतर वीरेंद्र यादवराजे म्हणून आहे, असे 2-3 मित्र आहेत. पण खरं सांगू का तर माझं अफाट मैत्रीचं क्षेत्र माझं फार मोठं आहे. रादर माझ्या कामांपेक्षा माझं मैत्रीचं किंवा माझ्या गाण्यातले मित्र आहेत, माझ्या अभिनयातले, थिएटरचे, सिरियलचे, पिक्चरचे, असे सगळ्या ठिकाणी माझे मित्र आहेत. त्यामुळे मी स्वतःला फार लकी समजतो. मी दहीहंडी फोडायला लागलो ना तर माझे 25-30 थर सुद्धा भरतील. आता खऱ्या अर्थानं आता या मैत्रीच्या लेवलला आता मैत्रीचं कुठलं गाणं काय सादर करण्यात सुरेशजींचं चप्पा चप्पा ही मैत्री हो हो जरूर. चुन्नी लेके सोती थी कमाल लगती थी, बेबा बेबा वे हाय. चुन्नी लेके सोती थी कमाल लगती थी, पानी में जलता चराग लगती थी. बेबा तेरी याद ना टले, चप्पा चप्पा चरखा चले, है चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हो चप्पा चप्पा चरखा चले. ओनी बोनी आरिया तेरी, बोनी बोनी बेरिया तले, चप्पा चप्पा चरखा चले. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं खूप भारी वाटलं, कारण सुरेशजींचंही गाणं आलं आणि सुरेशजींचं महत्व तुमच्या आयुष्यात काय आहे हे सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो खरंच आहे. सुरेशजी माझे गुरु आहेत, रादर माझे देव आहेत. कारण मी जेव्हा त्यांच्याकडे शिकायला गेलो तेव्हा मी ते उठतात कसे, बसतात कसे, बोलतात कसे, हसतात कसे, इतकं ऑब्झर्वेशन केलं की काही वर्षानंतर माझ्या नकळत मी त्यांचा अभिनय करायला लागलो. अनेक वेळा असं झालेलं आहे की मित्रांच्या आग्रहाखातर मी नमस्कार मी सुरेश बोलतोय असं म्हणून बोललेलो आहे फोनवर. आणि वाटतं पण आहे. पण सर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं, आज ही हंडी आहे आणि आता तुम्हाला ती फोडायची आहे. म्हणजे आम्ही इकडे ना सगळ्या कलाकारांना घेऊन सगळ्या हंडी फोडणार आहोत, पण काही गेम्स पण खेळणार आहोत डोळ्यावर पट्टी बांधून. पण मी तुम्हाला पट्टी वगैरे बांधणार नाहीये. आता तुम्ही छान एक तुमचं आवडतं कुठलं अभंग असेल ते म्हणा किंवा कुठलंही गाणं म्हणा बरं आणि ही हंडी फोडा. मला असं वाटतं ना की मगाशी ते महिला पथक आणि ते सगळे दहीहंडी फोडताना बघून मला असं वाटलं की यांना ना खरंच यांच्या कामात, यांच्या मजेत, सणांमध्ये सगळीकडे परमेश्वर दिसतो. आणि या अर्थाचं मी एक गाणं केलं होतं, मनी आनंद विठ्ठल देही आनंद विठ्ठल, ते मी सादर करतो. हे गात फोडायचंय मला. अरे बर चला. मनी आनंद विठ्ठल देही छंदही विठ्ठल, मनी आनंद विठ्ठल देही छंदही विठ्ठल, मोह माया पाश सारे सारे बंधही विठ्ठल, मनी आनंद विठ्ठल देही छंदही विठ्ठल. क्या बात आहे. सुपर सर. बघा हे खूप छान झालेलं आहे आणि खूप मजा आलेली आहे. खरं तर आपण आता तुम्ही हंडी फोडलीत. आपण नेहमी असं म्हणतो की उत्सवाची सुरुवात ही श्रावणापासून सुरू होते आणि त्याची सुरुवात झाली. आता गणपती येत आहेत आणि गणपतीत अमोल सरांच्या घरी खऱ्या अर्थानं डेकोरेशनची जी सजावट कमालीची असते त्याची पण तयारी झाली आहे का की होते लास्ट? अगदी शेवटचं काही बाकी आहे, बाकी झालेलं आहे. यावर्षी मी गोकर्ण गणेश करतोय. तुम्हाला माहिती असेल तर दरवर्षी मी दरवेळेला वेगळा देखावा माझ्या घरी असतो. मंदिर मी उभं करतो, मंदिराचा गाभारा उभा करतो. तर ही माझ्या वडिलांची परंपरा आहे, जी वडिलांनंतर मी कुठेतरी चालू राहावी म्हणून माझ्या घरी गणपती सुरू केला. तर त्यात सिद्धिविनायक झाला, दादरचा टिटवाळा झाला, अष्टविनायक झाले आणि त्यानंतर मागच्या वर्षी मी दगडूशेठ आणि वेगवेगळे गणपती करायला सुरुवात केली. तर यावर्षी माझ्याकडे साऊथचा म्हणजे कर्नाटकाचा गोकर्ण गणेश आहे. खूप भारी वाटतं. आणि खरं तुम्ही परंपरेचा उल्लेख केला अमोल सर. तोच माझा खरं शेवटचा दादा प्रश्न असेल. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला मिळाली परंपरा, तुम्ही ती जोपासताय. तुम्ही आताच म्हणता तुम्ही देखावा तयार करताय आणि तो तुम्ही
नियमितपणे करता. आज दहीहंडी आहे, आपण परंपरेविषयी बोललो सुद्धा. अशी कोणती परंपरेची गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या मुलापर्यंत पोहोचवायची आणि त्यांनी ती जोपासली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मराठी परंपरा, संत परंपरा जी आहे मेन, त्यामध्ये इतकं सगळं दिलेलं आहे ना की तुम्ही आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे, तुमच्या कामाकडे तुम्ही एक परमेश्वर म्हणून पाहिलं पाहिजे, त्यानंतर तुमचा मित्रपरिवार जितका सुदृढ तितके तुम्ही श्रीमंत. हे प्रत्येक गोष्ट जी माझ्यापर्यंत माझ्या वडिलांपासून पोचली आहे, कलाक्षेत्र म्हणा, माणूस म्हणून म्हणा, त्या सगळ्या माझ्या मुलापर्यंत पोचाव्यात अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढीपर्यंतही त्यांनी ते पोचवावं आणि प्रत्येकाने रादर तसंच करावं अशी माझी इच्छा आहे. आणि काही संत रचनेंवर आपण नेहमी असं म्हणतो, संतांनी आपल्याला जी गोष्ट सांगून गेली आहेत ते येणाऱ्या काळापर्यंत ती अबाधित राहणार आहे. तर त्याच्या कुठली संतरचना तुम्हाला सादर करायची आहे? एक कुठलं गाणं माऊलींचं की पुढे? संत रचना तर खूप आहेत, पण जर मला आवडतं कुठलं विचारलं तर मी नाटक केलं होतं गोरा कुंभारांची रचना. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. ए अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. थँक्यू सो मच अमोल सर, आणि खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि आमच्यासोबत हा उत्साह साजरा केल्याबद्दल. तुम्ही पाहताय आम्ही दहीहंडी फोडलेली, आणि अशीच दहीहंडी फोडायला सगळेच बालगोपालचे आहेत, ते सज्ज आहेत आणि त्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त पुढारी न्यूज.